नागपुरातील धम्मदीप नगर परिसरात राहणाऱ्या निलेश उर्फ अभिराजू कडवे व 28 वर्ष राहणार समतानगर या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करत त्यांच्या ताब्यातून एक देशी बनावटीचं अग्निशस्त्र, एक जिवंत कारतूस जप्त करण्यात आलं। जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे 51,000 रुपये इतकी आहे। तपासादरम्यान आरोपीने हे शस्त्र मध्य प्रदेशातून खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे। याशिवाय त्यांच्याकडून 2 वाहन चोरी, 4 मोबाईल चोरी व 1 दूध डेअरी फोडी असे एकूण 7 गुन्हे उघडकीस आले आहेत। पोलीस आयुक्तालय नागपूर शहरच्या रेकॉर्डवरील आरोपी निलेश उर्फ अभिराजू कडवे वय 28 वर्ष राहणार मलका कॉलनी समतानगर हा जो आहे धम्मदीप नगर नारी या ठिकाणी एका घरात लपून राहत आहे व त्याच्याकडे काही गुन्हा करण्याच्या अनुषंगाने अग्निशस्त्र त्यांनी बाळगलं असल्याची माहिती मला प्राप्त झाली होती। त्यावरून सदर माहितीच्या आधारे तो ज्या ठिकाणी राहत आहे त्या घराचा ठाव ठिकाणी निष्पन्न करून सदर ठिकाणी छापा कारवाई करून आरोपी निलेश राजू कडवे या ताब्यात घेतले असता तो ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी त्याच्या कस्टडीतून एक देशी बनावटीचं अग्निशस्त्र व एक जिवंत कारतूस असा 51,000चा मुद्देमाल मिळालेला आहे। तसेच तो ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी 2 ॲक्टिवा गाडी व एक यामा कंपनीची MT गाडी ज्याच्या नंबर प्लेट काढून ठेवलेल्या होत्या त्या मिळाल्या। त्या अनुषंगाने आरोपीबाबत संशय असल्याने सखोल घरझडती घेतली असता त्याच्याकडे इतर अन्य 4 मोबाईल मिळून आले। त्याबाबत आरोपीकडे तपास केला असता त्यातील 2 गाड्या ज्या आहेत त्यांनी कपिलनगर व जरीपटका पोलीस स्टेशन येथून चोरी केल्याचे त्यांनी तपासादरम्यान कबूल केलेले आहे। तसेच यामध्ये जी यामा कंपनीची MT गाडी जी मिळालेली आहे इथून चोरी करून जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरी करून नेलेली गाडी जी आहे तो अमरावती येथे घेऊन गेला व सदर गाडी त्या ठिकाणी ठेवून यामा कंपनीची MT गाडी जी आहे तिची टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी म्हणून ती गाडी तिथून चोरी करून घेऊन आल्याचे त्यांनी कबूल केलेलं आहे। तसेच आरोपीने त्याचे इतर अन्य साथीदारांसोबत मिळून वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत मानव हॉटेल या ठिकाणी 2 मोबाईल चोरी केले होते। तसेच लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत CA रोडला एक